आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते। सुर नर मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते। नमः नमः भवतारिणी जय देवी श्री हरि की प्रियकारिणी। जय जय महालक्ष्मी माता जग जननी सिंधु सुजाता भक्तों की प्रियकारिणी। महालक्ष्मी विविध स्वरूपा महाकाली सरस्वती दुर्गा वैष्णव देवी कामाक्षा विंध्यवासिनी योग माया तुम त्रिपुर सुंदरी माता। तुम क्षीर भवानी शुभदाता तुम्ही नव दुर्गा तुम्ही दश विद्या। तुम्ही नव दुर्गा तुम्ही दश विद्या तुम्हारी माया न जाए जानी। महालक्ष्मी जगत कल्याणी। तुम्हारी जय हो माता रानी। सुनत शुभ कथा जाए दुख व्यथा। तुम्हारी कृपा तुम्हारी दया मांगे हम पृथ्वी लोक के प्राणी। महालक्ष्मी जगत कल्याणी। तुम्हारी जय हो माता रानी। ब्रह्मा विष्णु महेश्वर ठाड़े कर जोरे। शेष सुरेश नारद गुण गावे तोरे। महालक्ष्मी माता सदा निभाना हमसे स्नेह भरा नाता। जय लक्ष्मी माता
आपल्या सेनेला युद्धाच्या तयारीचे आदेश द्या ताबडतोब. महाराज, यावेळेस आपण रागात आहात आणि घाईत निर्णय घेत आहात. अशा कामांमध्ये घाईत निर्णय नाही घेतले पाहिजेत. घाईत निर्णय नाही घ्यावा तर काय करावं? आपल्याला तर माहीतच आहे महाराज की राजकुमारी वैष्णवी मायावी आहे. जर तिने आपल्याशी काही कपट केलं तर? सेनापती, तुम्ही बरोबर बोलताय. कपटापुढे मोठ्यात मोठं बळ देखील निष्प्रभ होऊन जातं. म्हणूनच महाराज, मी असं सुचवतो की आपण आधी राजा रत्नाकरच्या राज्यात युद्धाची काय तयारी सुरू आहे हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या कुशल गुप्तहेरांना तिथे पाठवूया. आपला सल्ला योग्य आहे, परंतु रत्नाकराच्या राज्यात गुप्तहेर पाठवण्याची काही आवश्यकता नाही. मग कोण सांगणार आपल्याला की तिथे काय चाललं आहे? सेनापती, आम्ही स्वतः. आम्ही हे मानव समाजाच्या प्रतिनिधींनो, जगातील सर्वात कठीण कार्य मानव रूपात चांगला आणि योग्य मानव बनून जगणं आहे. आणि सगळ्यात सोपं कार्य मानवतेचा त्याग करून दानव बनणं आहे. जर आपण सर्वजण खरे आणि चांगले मानव बनू इच्छिता तर त्याचा एकमात्र उपाय आहे प्रेम. प्रेमच मानवाला खऱ्या अर्थाने मानव बनवतं. ज्या मानवामध्ये प्रेम नाही, सहनशीलता नाही, तो मानव नाही. तो मानवाच्या रूपात दानव आहे. दानव. कोण आहे ही सुंदरी? आणि या तारुण्याच्या सुंदर वसंत ऋतूमध्ये हिने संन्याशांचं हे नीरस रूप का धारण केलं आहे? जाऊन शोधलं पाहिजे. प्रेम ईश्वराची भाषा आहे. प्रेम प्रत्येक मानव, प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाची प्रथम इच्छा आहे. प्रेमाने प्रेमाचा जन्म होतो आणि घृणा घृणेला जन्म देते. म्हणून एकमेकांचा तिरस्कार करणं सोडून द्या आणि प्रेमाशी नातं जोडा. आहाहाहाहा, काय प्रवचन आहे, काय वाणी आहे. हे विप्रवर, कोण आहे ही साध्वी? या नगरात नवीन आहेस का? देवी वैष्णवीला नाही ओळखत? आश्चर्यच आहे. देवी वैष्णवी म्हणजे राजा रत्नाकराची कन्या राजकुमारी वैष्णवी? हो, तीच. मग तर खरंच आश्चर्यच वाटलं पाहिजे. प्रेमाच्या एका दिव्याने हजारो दीपक पेटवले जाऊ शकतात आणि तिरस्काराच्या काळोख्या अंधाराला नष्ट केलं जाऊ शकतं. हे देवी, मी पण आपल्यापासून प्रेमाची शिकवण घेऊ इच्छितो. हे भटकलेल्या मनुष्या, प्रेम अशी संपत्ती आहे जी प्रत्येकाच्या नशिबात लिहिलेली नसते. प्रेमधनाला मिळवण्यासाठी आधी आपल्याला स्वतःला बदलावं लागतं. सच्चा मानवच प्रेमाच्या लायक असू शकतो. मी पण तर एक मानव आहे. विषारी नाग आपली कात नेहमी बदलतात, परंतु ते कायम विषारीच राहतात. डसणं नाही विसरत. हे विदेशी मानवा, तुला प्रेम मिळवायचं असेल तर तू स्वतःला आधी बदल. वेश बदलून काहीच प्राप्त होणार नाही.
आपल्या अंतरात्म्यात बदल घडवून आण. हे देवी, मला जे हवं असतं ते मी मिळवूनच राहतो. मिळवणं प्रेम नाहीये, स्वार्थ आहे. प्रेमात स्वतःला हरवून जाणे हेच खरे प्रेम आहे. आणि तुझ्यात गमावण्याची ना हिंमत आहे ना दानत. म्हणूनच तू जे मिळवू इच्छितोस ते विसरून जा. कसं विसरून जाऊ? आधी तर मी तुला विवाह बंधनाद्वारे बंदी बनवून जीवनभर माझ्या पिताश्रींच्या हत्येचा बदला घेणार होतो. पण तुझ्यासारख्या सुंदरीला पाहून प्रतिशोधाची जागा प्रेमाने घेतली आहे. आता मी तुला प्राप्त केल्याशिवाय नाही राहू शकत. काय विचार करतो वत्स? तू माझी वास्तविकता ओळखली आहेस राजकुमारी, की मी कोण आहे. तर मी आता तुला हे देखील सांगू इच्छितो की मी तुला प्राप्त करू इच्छितो. वत्स, मला नव्हे, ईश्वराला प्राप्त करण्याची इच्छा बाळ. ईश्वर सर्वात मोठा दाता आहे. जोही त्याच्या चरणाशी जातो तो काही ना काही प्राप्त करतोच. ईश्वराच्या आराधनेनेच सुख, शांती, समृद्धी, समाधान तसेच तृप्ती मिळते. तू जेव्हा माझी धर्मपत्नी होशील तेव्हाच तर मला सुख, शांती आणि तृप्ती प्राप्त होईल. हा काय बोलतोय? एका साध्वीशी सांसारिक आशा आणि लगटीची भाषा बोलतोय. हा तर आपल्या राजकुमारीचा अपमान आहे, घोर अपमान आहे. परंतु हा आहे तरी कोण जो इतकं दुस्साहस दाखवतो आहे? जो कोणी आहे आपल्याला त्याला बंदी बनवलंच पाहिजे. बंदी बनवलं पाहिजे. तुम्ही मला बंदी बनवणार? अरे मूर्खांनो, मी असुराज भैरव आहे. भैरव. हा भैरव आहे? हो, आणि तुम्हाला तुमच्या दुस्साहसाची शिक्षा देणार. आम्ही तुला शिक्षा देऊ. तू देवी वैष्णवीचा अपमान केला आहेस. आम्ही तुला सोडणार नाही. हो, नाही सोडणार. आम्ही तुला नाही सोडणार. मला पकडणार? पाहिलीत माझी शक्ती? मी सर्व शक्तिवान आहे वैष्णवी, सर्व शक्तिवान. सर्व शक्तिवान तर प्रभू आहेत भैरव. हा तुझा भ्रम आहे. हे वैष्णवी, तू याच क्षणी माझ्या बरोबर येतेस की मी तुला बळजबरीने उचलून नेऊ? मी तुझ्यासोबत अवश्य येईन भैरव. परंतु काय राजकुमारी? तू तुझ्या या शक्तीचा प्रयोग या दुर्बळ प्रजाजनांवर केला आहेस. जर तू तुझी शक्ती मलाही दाखवलीस तर मी तुझ्यासोबत अवश्य येईन. तर मग सांग, मला काय करावं लागेल? ते दिसतंय का भैरव? त्या झाडाच्या खाली एक मूल मरून पडला आहे. माझा मुलगा कुठे गेलास तू? तू त्याला जिवंत करू शकतोस? नाही करू शकत ना? मग तू सर्व शक्तिवान कसा काय झालास? मी तुझ्या बोलण्याला भुलणार नाही. आता तू माझी महाशक्ती पहा. बघ की मी किती महान आणि महाकाय आहे.
सारथी थांबा. महामंत्री, हा तर असुरराज भैरव आहे. हो महाराज. परंतु हा आपल्या राज्यात कसा घुसला? महामंत्री, आक्रमण करून बंदी बनवा ह्याला. जशी आज्ञा महाराज. शिपायांनो, आक्रमण! तुझी ही शक्ती केवळ नष्ट करू शकते भैरव, निर्माण नाही करू शकत. नाही तर तू त्या मुलाला जिवंत करून दाखवलं असतस. मुलाला तर मी मृत्यूच्या मुखातून उठवू नाही शकत, परंतु मी तुला अवश्य उचलून नेईन वैष्णवी. जे तुझ्या भाग्यात नाहीये ते मिळवण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे भैरव. जे मला हवं असतं ते मी मिळवूनच राहतो. तू स्वतःच्या इच्छेने माझ्यासोबत येणार नाहीस तर मी बळजबरीने तुला उचलून नेईन आणि तुझ्याशी विवाह करेन. मायावी, मी तुला घेऊनच जाईन. मी तुला नाही सोडणार वैष्णवी. मी या अपमानाचा बदला अवश्य घेईन. काय झालं महाराज? आपण याआधी तर इतके कधी चिंतित नव्हता. महाराणी, पुत्री जेव्हा विवाह योग्य होते आणि भैरव सारखा राक्षस तिला वाईट दृष्टीने पाहू लागतो, तेव्हा पित्याचं चिंतित होणं स्वाभाविक आहे. हो, परंतु यासाठी इतकी चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. भैरव देवी वैष्णवच्या इच्छेविरुद्ध काही नाही करू शकणार. नाही महाराणी, वैष्णवीचे माता पिता या नात्याने आपण निश्चिंत होऊ शकतो, परंतु आपल्या प्रजेचे माता पिता या नात्याने आपण कसे निश्चिंत होऊ शकतो? महाराज, आपण काय बोलू इच्छिताय? महाराणी, मानलं की भैरव वैष्णवीचं काहीच वाईट करू शकणार नाही, परंतु ह्याच कारणामुळे तो त्याच्या पिता दुर्जयप्रमाणे आपल्या प्रजेवर आक्रमण करून त्यांना त्रास देत राहील. हो, ते तर आहेच की शहाणी मांजर वेळ पडली तर खांब देखील ओरबाडू लागते. बस, भैरवच्या ह्याच त्रासाचं निराकरण म्हणून मी लवकरात लवकर एखाद्या राजकुमाराशी आपल्या वैष्णवीचा विवाह करून देऊ इच्छितो. नाही पिताश्री, नाही पिताश्री, मी विवाह नाही करणार. कदाचित तू आम्हाला सोडून जाऊ इच्छित नाहीस, हो ना? नाही पिताश्री, उलट सत्य तर असं आहे की मी आपल्याला सोडून जाण्यासाठी विवश आहे. वैष्णव, तू विवाह पण नाही करू इच्छित आणि आम्हाला सोडून जाण्याचाही विचार करतेस. हा काय प्रकार आहे? माताश्री, मी तप करण्यासाठी तपोवनात जाऊ इच्छिते आहे. नाही, हे नाही होऊ शकणार. तुझी वर्षांची तपस्या
तर आत्ताच संपली आहे. हे वय तपस्येसाठी नाही, हे तर विवाहासाठी योग्य आहे. पिताश्री, माताश्री, आपण माझं लग्न लावून माझं कल्याण करू इच्छिताय, परंतु मी या जगात मानव कल्याणासाठीच आले आहे. मग मी आत्तापासूनच स्वतःला घर संसारात व्यस्त नाही करू शकणार. आणि तसंही माझ्या या मानव शरीरामुळे मी आधीच काही मर्यादांमध्ये बांधली गेली आहे. मानव जातीच्या कल्याणाच्या उद्देश प्राप्तीसाठी मला मानव शरीराच्या पलीकडे गेलं पाहिजे, जे तपाशिवाय संभव नाही. मी तप करून आपल्या वास्तविक रूपाला जाणू इच्छिते. जोपर्यंत मी माझं वास्तविक रूप जाणणार नाही, मी जनकल्याण कसं करू शकेन? म्हणूनच माझ्या विवाहाला विसरून मला तप करावयास जाऊ द्या. वैष्णवी, जर तू विवाह नाही करणार तर मग पुत्रीच्या विवाहाचं आमचं कर्तव्य कसं पूर्ण होणार? पिताश्री, तसं तर आपण हे कर्तव्य आपल्या मागच्या जन्मात समुद्र राजांच्या रूपात समुद्र मंथनाच्या वेळीच माझा विवाह करून पूर्ण केला आहे. ती त्या जन्माची गोष्ट होती, परंतु ह्या जन्मात? पिताश्री, माझ्या या जन्माचा उद्देश लक्षात घेता माझा वर देखील असा असला पाहिजे जो माझ्या जनकल्याणाच्या उद्देशाची पूर्ती करेल, किंवा त्याचा देखील उद्देश जनकल्याण असेल आणि मी त्याच्या जनकल्याणाच्या उद्देशात मदत करेन. मग काय असा वर नाही मिळू शकणार का? मिळू शकेल. असा पुरुषोत्तम वर या जगात आहे सुद्धा. वैष्णवी, हो, जर कोणी पुरुषोत्तम वर या संसारात असेल तर मग त्याच्याशी विवाह करण्यात काय अडचण आहे? पिताश्री, या समयी आम्हा दोघांचे उद्देश एक समानच आहेत, परंतु रस्ते वेगवेगळे आहेत. मग काय हे रस्ते एखाद्या वळणावर एकत्र नाही येऊ शकत? कदाचित एकत्र येऊही शकतील. याच आशेवर मी समुद्राच्या काठी तपोवनात तप करण्यासाठी जाऊ इच्छिते. बाळा वैष्णव, तू देवी आहेस. भविष्यात काय व्हावं हे तुला व्यवस्थित माहिती आहे. फक्त आम्हाला इतकंच सांग की आम्ही काय करायचं आहे. हो पुत्री. पिताश्री, आपण समुद्रतीरी जिथं मी सांगेन आपण तिथं माझ्यासाठी एक तपोवन बनवून द्या. तुझी इच्छा शिरसावंद्य. तू जिथं म्हणशील तिथं तपोवन बनवलं जाईल.